श्री स्वामी समर्थ. स्वामी बोलतात, आजचा संघर्ष हे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. आज जर तुम्हाला मेहनत करावं लागत असेल तर नक्की करा, कारण मेहनतीने तुम्हाला यश लवकर मिळेल. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत कराल तर आयुष्यामध्ये खूप पुढे जाल. स्वामी बोलतात, मेहनत करणे कधीही टाळायचे नसते. जो व्यक्ती मेहनतीला घाबरत नाही तो आयुष्यात नक्की खूप यशस्वी होतो. मेहनत ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्यासाठी अशक्यही शक्य करून देते. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सतत मेहनत करत राहा, कारण तुमची मेहनतच तुम्हाला आयुष्यात पुढे नेईल. प्रत्येक गोष्ट तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही शक्य करू शकता. स्वामी बोलतात, प्रत्येक गोष्ट शक्य होते जर मेहनत करून स्वतःवर विश्वास ठेवला तर. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बऱ्याच गोष्टी असतात आयुष्यात, त्यांना सतत मेहनत करून पुढे जाण्याची संधी आपल्यात असते. ती शक्ती ओळखा आणि सतत मेहनत करून पुढे जा. प्रत्येक गोष्ट तुमची ही शक्य होते. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून जो पुढे जाईल त्याच्या आयुष्यात सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. स्वामी बोलतात, मी तर सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. आयुष्याच्या कठीण काळात मी तुमची साथ देत आहे. जेव्हा कोणी तुमच्या सोबतीला नव्हतं तेव्हा देखील तुमची साथ मीच देत होतो. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे आणि आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी सदैव देणार आहे. विश्वास ठेवा, काळजी करू नका. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतील. स्वामींनी आपली साथ देणे कधी सोडलेले नाही आणि स्वामी आपली साथ देणे कधीच सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती ज्यांचा विश्वास असेल, आयुष्याच्या प्रत्येक वाईट काळात स्वामी त्याची नक्की साथ देतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. होय, हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने रानात जसा ताण आणि मनात हे ताण असेल तर दोन्ही आपल्याला दूर करता येईल. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये अनेक संकटे येतात. त्या संकटांचा जो सामना करून पुढे जातो तोच व्यक्ती यशस्वी होतो. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका. याची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतःला नको असलेला भाग कोणता? तर ज्याच्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास याला तडा जातो तो आचार किंवा विचार हा टाकायचा भाग असतो. एखादी वाईट सवय किंवा एखादी गोष्ट जे आपण इतरांबाबत वाईट करतो. स्वामी सांगतात, किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा? याचे एका संताने फार सुंदर उत्तर दिले आहे. नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, मुलांबाळांचे सर्व काही इच्छा पूर्ण करता यावा, आईवडिलांची काळजी घेता यावी, अब्रूने जगता यावी. इतका पैसा जवळ असला की तो श्रीमंत समजावा. लक्षात ठेवा, ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत हे समजला जाणार नाही. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला आठवणीच्या सागरात मासे पोहत असतात. आपल्याला अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही. कितीही जगले कुणी कुणासाठी मरत नाही. अनुभव येत असतात प्रत्येकाच्या क्षणाला, पण नशिबाचे चक्र कधी थांबत नाही. आयुष्यात कितीही करा प्रेम कुणावर, कितीही ठेवा विश्वास कुणावर, पण ते आपल्याला तेवढं करतो त्याच्यापेक्षा कमीच देऊन जाईल. प्रत्येक वेळेला आपल्याला आयुष्यात बरेच संकटे येतील. जसे पावसात एक घटना घडली, झाडांवरचं एक घरटं वाऱ्यानं अचानक पडलं. चिमणी चिमणा दोघांजवळ शब्द संपल्यासारखे बसून होते.
रात्र संपायची वाट बघत होते. दोघं बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया, नवीन काड्या आणू. चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा म्हणाला, अरे वेडे, हे तर नियतीचा रूल आहे, म्हणजेच नियतीचा हे तर नियम आहे की एखादी गोष्ट होते ती आपल्याला वापस चांगली सुद्धा करता येते. आणि विश्वास ठेव, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हे पाडणं त्याच्या हातात होतं तर ते बांधणं आपल्या हातात आहे. आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडी ना आहो. मग चल निघून. आणि त्यांनी आकाशात उंच झेप घेतली. याला म्हणतात जगणं. आजकाल माणसं जेवढा कंटाळा करतात तेवढा इतर कोणीही करत नाही. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका. स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुमची साथ देईल. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला माझी गरज आहे तेव्हा मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असणार. काळजी करू नका, प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि आयुष्यात सतत पुढे चलत राहा. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात आणि प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. जेव्हा तेव्हा आपण आनंदी आणि आनंदी मनस्थिती शिजवाल तेव्हा आपले भोजन आपोआप मधुर होईल. दुसरीकडे जर तुम्ही निराश किंवा रागाच्या भावनांनी वेढलेले असाल तर कितीही प्रयत्न केले तरी अन्नामध्ये त्या प्रमाणात स्वादिष्टपणा प्राप्त करू शकणार नाही. जो माणूस अन्न शिजवतो तो मूलत आहे जे खात आहे त्या लोकांच्या वागणुकीचा आणि विचारांचा मॉडेल करतो. अशा प्रकारे आनंदी आणि आनंदी मनाने नेहमी स्वयंपाकघरात जाण्याची शिफारस केली जाते. केवळ मनस्थिती एखाद्या गोष्टीला बदलू शकते का? तर हो. आपली मनस्थिती जर बदलू शकते तर नक्की आपल्याला काहीही मिळू शकते. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. आयुष्यामध्ये सर्व काही तुमच्या सोबत असेल. जो स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि सतत प्रयत्न करतो तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये नक्की यशस्वी व्हाल. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून स्वामी स्मरणांचे नामस्मरण करेल त्या व्यक्तींना स्वामी सदैव मदत करतात. स्वामी नामस्मरणाचे महत्त्व हे तुम्हाला माहिती आहे का? स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थ स्नान होईल. भोजन करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. चालताना स्वामींचे नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना देवाचे नाव घेतले तर तो प्रसाद होईल. झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल. काम करताना स्वामी नाम घेतले तर ती ध्यान कर्म होईल. आणि घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल. स्वामीवरती विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही समोरच्या वर विश्वास टाकता तेव्हा पुढचा पण तुमचा तेवढाच विश्वास समजून घेईल तर नक्की विश्वासघात कधी करणार नाही. पण जेव्हा विश्वास टाकून देखील पुढचा समजत नसतो तेव्हा आयुष्यामध्ये वेगवेगळी संकटे यायला सुरुवात होते. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो आणि सतत प्रयत्न करतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये नक्की यशस्वी होतो. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमच्या सोबत मी सदैव उभा आहे. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं आणि आपण फक्त हिंमत ठेवा, बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे होतं. अत्यंत कठीण प्रसंगात होणारी शेवटची भक्ती आणि चमत्कार म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे त्याच्या आयुष्यात सर्व चांगले होते. आपण कुणासाठी कधी महत्त्वाचे नसतोच. महत्त्वाचे असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज, आणि गरज संपलं की नातं संपलं असतं. स्वामी म्हणतात, होय, माझ्यावरती विश्वास ठेवून बघ. तुला तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी स्वतः साथ देणार आहे.
जेव्हा तुला स्वामींची गरज असेल तेव्हा काळजी करू नको. स्वामी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत असतील. तू फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कर. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने प्रत्येक ती गोष्ट शक्य होते. ज्यांचा परिचय झाल्यावर आपल्याला आपलं जगणं समृद्ध झाल्यासारखं वाटतं, ती सगळी चैतन्याची रूपे. स्वामी बोलतात, बोलण्याचे शब्द समोरच्याला अगदी स्पष्ट ऐकू येतात, पण खूपदा त्याच्या मनातल्या भावना कायम मुख्य असतात. हो, जर स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही होईल. माझ्यासारख्या शून्याची किंमत माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांनी वाढवली. ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि आयुष्याचं सोनं करावं अशी माणसे भेटत जातात आणि प्रत्येक खडतर प्रवास हा सुखकर होतो. स्वामी बोलतात, मी असा तसा आणि कसाही असेल पण कृतज्ञ आहे. मी प्रत्येक वेळेला माझ्या नामस्मरण करणाऱ्या भक्तांची मदत करत असतो. जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवेल आणि माझे नाम स्मरण करेल, आयुष्यात तो कितीही अडचणीत किंवा संकटित का असेना, मी त्याची सदैव मदत करेल. आयुष्य खूप साधं असतं, कधी कधी खूप रटावं असतं. आयुष्याचा महोत्सव करत आला पाहिजे. श्वास घेणं आणि श्वास सोडणं याला जगणं म्हणत नाहीत, तर इतरांसोबत प्रेमाने वागणे, आयुष्याचा खरा आनंद घेणे याला जगणं म्हणतात. जीवनात कोणताही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात आणि वाईट दिवस अनुभव देतात. अनुभवातून शिका आणि सतत प्रयत्न करत पुढे चला. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो तर सर्व काही आयुष्यात मिळवू शकतो. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तू काळजी करू नको. आयुष्यात जेव्हा तुला अडचणी आणि संकटे येतील तेव्हा तुझ्या सोबत मी असणार आहे. होय, प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला मी तुझी साथ देत आहे. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेव. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुझ्या सोबत उभे आहेत. जर स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. स्वामी आपल्या सोबत आहेत, आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची मदत मी नेहमी करत असतो. श्री स्वामी समर्थ बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुझी साथ दिली आणि आत्ताही प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघ. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काही नाही. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे आणि सदैव तुमची साथ देत आहे. आयुष्यामध्ये मी प्रत्येक संकटात तुझ्या सोबतीला उभा आहे आणि प्रत्येक वेळेला तुझी साथ मी देत आहे. जो व्यक्ती स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक संकटात मी त्याची साथ देत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी म्हणतात, मी तर प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत उभा आहे. होय, काळजी करू नका, मी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की स्वामी माझी साथ देत आहेत की नाही, तेव्हा देखील स्वामीच तुमची फक्त साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून पुढे जा. आयुष्यात नेहमी तुम्ही यशस्वी व्हाल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर ज्याचा विश्वास असतो तो सर्व काही आयुष्यात करू शकतो. स्वामी बोलतात, मी सर्व तुझ्या मनाप्रमाणे करत आलो आहे आणि आयुष्यात पुढच्या क्षणी देखील सर्व तुझ्या मनाप्रमाणे करणार आहे. सर्व गोष्टी नक्की तुझ्या मनाप्रमाणे होतील. माझ्यावरती विश्वास ठेव. आयुष्यात कधीच तुला माघार घेण्याची गरज पडणार नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. जो स्वामी समर्थांना मानतो त्याच्या आयुष्यात स्वामी नक्की चमत्कार करतील. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात चमत्कार केला आहे.
स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देऊन तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणत असतात. स्वामी बोलतात, मी तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्हाला माझी खरी गरज आहे तेव्हा साथ देत आहे आणि जेव्हा तुम्हाला माझी सदैव गरज असेल तेव्हाही साथ देत असणार. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या वाईट क्षणी स्वामी तुमची साथ देत आहेत आणि आयुष्यात जेव्हा तुम्हाला स्वामींची गरज असेल तेव्हा स्वामी तुमची साथ नक्की देतील. काळजी न करता स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून पुढे चला. जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांना मानतो त्याच्या आयुष्यात नक्की चमत्कार घडतो. स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा. त्यांनी साथ सदैव दिली आणि प्रत्येक वेळेला आपली साथ स्वामी सदैव देत आहेत. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून पुढे चला. प्रत्येक गोष्ट शक्य होत असते, फक्त स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवायला हवा. आयुष्यात जर आपला स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक ती गोष्ट जी अशक्य वाटते ती शक्य व्हायला सुरुवात होईल. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. तुमच्या अशक्य काळात देखील स्वामी प्रत्येक घटना शक्य करताना तुमची मदत करतील. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे आणि प्रत्येक वेळेला तुझी साथ मी स्वतः देत आहे. जेव्हा वाईट दिवस येतील आयुष्यात तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमची देतील साथ. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. काळजी करू नका. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला मी तुमची साथ सदैव देत असतो. जेव्हा तुम्हाला स्वामींची गरज आहे तेव्हा देखील स्वामी तुमची मदत करायला धावत असतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करून बघा. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा तुमचा. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला स्वामी तुमची मदत देत असतात. स्वामी बोलतात, मी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आलो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी दिली आहे आणि आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुमची साथ सदैव देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघ. रोज रात्री झोपताना 2 मिनिटे श्री स्वामी समर्थ नामाचा जप केला तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडतात. त्या गोष्टी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे असतात. स्वामी बोलतात, अशा गोष्टी ज्या आपल्याला प्रत्येक गोष्ट शक्य करून जातात, त्या गोष्टी आपल्या जीवनाचं सोनं बनवून जातात. अशा गोष्टी ज्या आपलं जीवन पूर्णपणे बदलतात. होय, ह्या गोष्टी तुमच्यासाठी खरंच अत्यंत महत्त्वाच्या आहे. या गोष्टी जर तुम्ही कराल तर तुमच्यासाठीच फायद्याचं ठरेल. स्वामी बोलतात, ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार करतील आणि तुम्हाला सदैव पुढे जाण्यास मदत करतील. या गोष्टी सदैव लक्षात ठेवा. या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी तुम्हाला सदैव पुढे नेतील आणि या गोष्टीवर जो या विश्वास ठेवतो त्याच्यासाठी हे सर्व काही चांगलं असतं. श्री स्वामी समर्थ नामावरती जर विश्वास असेल तर आयुष्यात सर्व काही गोष्टी मनाप्रमाणे होईल. स्वामी बोलतात, माता लक्ष्मी प्रसन्न होईल. फक्त स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवून तुम्ही प्रयत्न करत राहा. जेव्हा वाटेल आयुष्यामध्ये की स्वामी साथ देत आहेत की नाही तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी स्वतः साथ देताना दिसतील. स्वामीवरती जर विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक क्षणाला आपली मदत करतात आणि स्वामीवरती जर विश्वास ठेवून कार्य कराल तर स्वामी प्रत्येक वेळेला आपल्या सर्व काही गोष्टी आपल्याच मनाप्रमाणे करतील. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक वाईट क्षणाला स्वामी तुमची साथ देत असतात. प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमचीच साथ देतात. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा. श्री स्वामी समर्थ नावाचा जप करून बघा. स्वामी समर्थांनी सदैव आपली साथ दिली आणि ते देत असतील या गोष्टीवर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात. तुम्ही फक्त त्यांचे नामस्मरण करा. फक्त स्वामींना एवढेच हवे असते.
जर स्वामींचे तुम्ही नामस्मरण कराल तर स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करतील. स्वामी बोलतात, आयुष्याच्या प्रत्येक शेवटच्या क्षणी मी तुमच्या सोबत आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा आणि सतत प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला स्वामींची गरज असते तेव्हा स्वामी नक्की मदत करताल. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून आपले काम करत जावे. आयुष्यात जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा देखील स्वामी आपल्या सोबतीला येतील. जेव्हा वाटेल की आयुष्यात खूप अडचणी आहेत तेव्हा देखील स्वामी माऊली आपली साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून काम करा. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्की होतील तुम्हाला जशा हव्या आहेत तशा. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. सर्व काही शक्य होते जो स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करतो. आयुष्यात येतील संकटे फार, त्या संकटांचा सामना करा. आयुष्यामध्ये येतील अडचणी फार, त्या अडचणींचा सामना करा. आपल्याला खूप जास्त गोष्टी येतील मागे ओढायला, पण त्यांचा जो सामना करेल तोच आयुष्यामध्ये खूप पुढे जाईल. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणारा व्यक्ती आयुष्याच्या अशा क्षणाला पुढे जाईल जेथे कुणी त्याची साथ देत असेल की नाही हे त्याला कळणार नाही. जो फक्त स्वामी नामाचा जप करतो त्याच्या आयुष्यात नेहमी स्वामी त्याची साथ देतात. स्वामी नामाचा जप केल्याने आयुष्याच्या कठीण काळात स्वामी त्याची साथ देतात. जेव्हा कदाचित कोणी त्याची साथ देतही नसेल तेव्हा देखील स्वामी आपली मदत करतात. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. स्वामी प्रत्येक संकट समयी आपली साथ देत असतात. स्वामींनी आपली साथ कधीही सोडलेली नाही आणि स्वामी तर आपली साथ कधीच सोडत नाहीत. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत सदैव. आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. आयुष्याच्या वाईट क्षणी स्वामी आपली देतील साथ. फक्त आपण घ्यायला हवे त्यांचे नामस्मरण. जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी तर अशक्य ही शक्य करतील. स्वामींनी अशक्य ही शक्य केलेलं आहे आणि स्वामी अशक्य शक्य करून आपल्यासाठी मेहनत करून आपली सर्व काही इच्छा पूर्ण करत आहेत. स्वामींनी आपली साथ कधीही सोडलेली नाही. स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाहीत. आपला त्यांच्यावर विश्वास असेल तर कठीण काळात देखील स्वामी आपली साथ देतील. होय, स्वामी महाराजांवरती आपला विश्वास हा ठाम असावा लागतो. मग स्वामी माऊली प्रत्येक संकटात आपली साथ स्वतः देतात. नक्की प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामींनी साथ दिलेली आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून तर बघा. आयुष्यात संकटे येतील फार. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून पुढे जाऊन तर बघा. स्वामी बोलतात, प्रत्येक संकटात मी तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्यामध्ये तुम्हाला संकटे येतील खूप आडवे, पण त्यांचा सामना करून पुढे जाऊन तर बघा. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून पुढे चला. होय, आयुष्यामध्ये येतील वाईट गोष्टी, येथील अडचणी, त्या अडचणींचा सामना करूनच पुढे जाऊ शकता. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात मी तुमच्या आयुष्यात तुमची साथ देत आहे. जेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकत नाही तेव्हा मी तुमची साथ नक्की देतो. हे फक्त तुम्ही विसरू नका. प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मीच देत असतो. विश्वास ठेवा, स्वामी प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहेत. स्वामींनी आपली साथ कधी सोडलेली नाही आणि स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने आयुष्याच्या कठीण संकटात स्वामी आपल्या सोबतीला येतात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही माझ्यासोबत माझे नामस्मरण करून असता. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप कराल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतात. स्वामी बोलतात, मी प्रत्येक संकटात तुमची साथ देतो. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. आयुष्याच्या कठीण काळात मी तुमची साथ दिली आहे. स्वामी बोलतात, मुख्यमंत्री हे असा असतो जो पूर्ण
आपल्या राज्याची काळजी घेईल आणि पंतप्रधान हा देशाची काळजी घेणारा असतो. पण जो स्वतःवरती विश्वास ठेवून कार्य करतो तो असतो चांगला. आयुष्यामध्ये सर्व काही तुम्हाला मिळेल जर स्वतःवरती विश्वास असेल तर. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात. स्वामी म्हणतात बऱ्याच गोष्टी होतात ज्या आपल्या मनाप्रमाणे होत नसतात. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्यामध्ये येतील अनेक संकटे, त्या संकटांचा सामना करून तर बघा. प्रत्येक गोष्टी येतील आपल्याला मागे करायला, पण त्याला सोडून स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघा. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो त्याच्या आयुष्यात संकटे येतात. सर्व काही गोष्टी मनाप्रमाणे होतात, फक्त स्वामीवरती विश्वास हवा. स्वामी बोलतात मी सदैव तुझ्या सोबत आहे. प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे आणि आयुष्यात जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तुझी साथ देणारा देखील मीच आहे. काळजी करू नका, स्वामींनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आहे आणि स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहे. स्वामी बोलतात मी तर प्रत्येक संकटात तुमची साथ देतोय आणि प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः दिली. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून कार्य करा. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. श्री स्वामी समर्थांचा जो जप करेल त्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य होईल. प्रत्येक संकटात स्वामींनी आपली साथ दिली. स्वामी बोलतात प्रत्येक संकट मी तुझं दूर करणार, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून तर बघ. आयुष्यामध्ये अडचणी येतील खूप, त्या अडचणींचा सामना तू करून तर बघ. तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक संकटात मी तुला साथ देतोय आणि प्रत्येक संकटात तुझी साथ देत असणार आहे मी. स्वामी बोलतात आयुष्यामध्ये सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल, फक्त स्वामी समर्थांवरती विश्वास ठेव आणि प्रयत्न कर. बघ तुला जमतं का. आयुष्याचं प्रत्येक संकट तुला दूर करता येईल. बघ तुला जमतं का. या गोष्टी करून बघ आणि बघ तुला जमतं का. गोष्टी मनाप्रमाणे होतील, फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावा लागेल. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. स्वामी बोलतात जीवनात चिंता करणे कोणाला सतवत नाही. चिंता हा प्रत्येकाला सतवत असते, पण चिंता न करता जो प्रयत्न करतो तोच पुढे जातो. प्रामाणिकपणाने नातं जपून काळजी घेऊन सुद्धा जर समोरच्या व्यक्तीला तुमची कदर नसेल तर विसरून जा त्या व्यक्तीला. सोडून द्या मेसेज करणं, सोडून द्या त्याला बोलणं. आयुष्यामध्ये जर एखादा व्यक्ती तुम्हाला चांगला बोलत असणार किंवा एखादा व्यक्ती तुमच्या सोबत असणार तरच त्याला बोलण्याला किंवा विचारण्याला अर्थ असतो, नाहीतर तो आपला असून सुद्धा परक्याची जाणीव करून देतो. होय, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, नक्की तुमच्याही आयुष्यात असतील. फक्त विश्वास स्वतःवर हवा. जो स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करेल गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे होतील. जर तुम्हाला काही गोष्टी हव्या आहेत तर त्या मिळवण्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. स्वामी म्हणतात तुम्ही प्रयत्न कराल तर त्या गोष्टी नक्की यशस्वी होतील. श्री स्वामीवरती जर विश्वास असेल तर आयुष्यामध्ये अशक्य देखील स्वामी शक्य करतील. गोष्टी होतात मनाप्रमाणे, पण त्या गोष्टी करण्यासाठी मेहनत करून स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी बोलतात प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे आणि प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत असणार आहे. स्वतःवरती विश्वास ठेव आणि माझ्या नामस्मरणाचा जप कर. चुकीची क्षमा कोणाची मागायची असेल तर जो नम्रपणाने आपली चूक दाखवतो त्याचीच मागा. काही जण हटकून आपला तिरस्कार करण्यासाठी चुका काढणारे असतात, त्यांची क्षमा वगैरे मागायची नसते. अशांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलेलं योग्य. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व आणि जे आपल्या माघारी राहतं ते आपलं चरित्र. लोकांसोबत काय वागलो त्यामुळे सुद्धा आपल्या काही गोष्टी ठरतात. त्यामुळे बऱ्याच गोष्टीवरती लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक असते. स्वामी बोलतात मी सदैव तुझी साथ देईल, फक्त माझ्यावरती तुझा विश्वास ठेव. आयुष्याच्या प्रत्येक वाईट क्षणी मी तुझी साथ देईल. आयुष्याच्या प्रत्येक संकटसमयी तुझी साथ मी देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करून बघ, तुझी साथ मी सदैव देईल. जग माणसाच्या दयेवर चालत नाही, ते त्याच्या मनगटाच्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही, तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जितकी धडपड करतो ती भोगासाठी. त्यागाची पुरावा देवा देखील असतात.
आयुष्यामध्ये संकटे कुणाला येत नाही. त्या संकटांचा सामना जो करतो तो पुढे जातो आणि यशस्वी होतो. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती ज्याचा विश्वास आहे तोच काहीही करू शकतो. असलेलं नसेल कोणी तुझं, तू पंखासारखं कायम भरारी ठेवून प्रयत्न कर. आयुष्याच्या प्रत्येक संकट समयी तुझी साथ द्यायला मी आहे. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशीही करता येते. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून बघ. आयुष्याच्या प्रत्येक संकट समयी तुझी साथ मी स्वतः देत आहे. मग तुला काळजी करण्याची गरज कसली? जेव्हा तुझ्या स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा तुझी साथ मी स्वतः देत असते. श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी आपली साथ सदैव दिली आहे आणि प्रत्येक संकट समयी स्वामी आपली साथ सदैव देत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक संकट समयी आपली साथ देत असतात. त्यांच्यावरती जर विश्वास असेल तर सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतात. स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देते आणि प्रत्येक वेळेला स्वामीच आपली साथ देणार आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं हे वाक्य ऐकल्यानंतर आयुष्यामध्ये आपल्याला एक वेगळी ताकद येते. जो स्वामी समर्थ महाराजांच्या या नामाचा जप करतो सर्व गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा जो जप करतो त्याची प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होते. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने आयुष्याची प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी तर सदैव आपली साथ देतात. त्यांच्यावरती विश्वास असेल तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी आहे तशी मिळते. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा. त्यांनी आपली साथ सदैव दिली आहे आणि प्रत्येक संकटात स्वामी साथ नक्की देतील. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांचा जप करतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य असते. श्री स्वामी समर्थावरती विश्वास ठेवून प्रयत्न करून बघा. स्वामी साथ आपली प्रत्येक संकट समयी देतील. स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामींनी प्रत्येक संकटात आपली साथ दिली आहे आणि स्वामी आपली साथ सदैव देत असतात. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला लागते. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट ही शक्य होत असते. श्री स्वामी समर्थ नामाचा जो व्यक्ती जप करतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नसतं. स्वामी नामात एक वेगळी ताकद असते. जो त्याची जाणीव ठेवतो आणि प्रयत्न करतो तो नक्की यशस्वी होतो. आयुष्यामध्ये अशक्य येतात, पण कोणत्याही नात्याची गरज ही एकट्याला असून चालत नाही, ती दोघांना पण असावी लागते. कारण आयुष्यामध्ये जर आपल्याला नातं टिकवायचं असेल तर दोन्ही साईडकडून त्या नाताची तेवढीच गरज हवी. सर्वात मोठं वास्तव हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. लोकांना हे वाटतं की तुम्ही चुकीचे आहात, पण ते वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा काही चांगलं करू शकता. माणूस वेगळा वाटतोय, बिघडला, कामावरून गेला असं आपल्याला वाटतं. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की जो प्रयत्न करेल किंवा प्रयत्न करत असेल तो यशस्वी होत असतो. कुणीही बिघडत नसतं किंवा कुणीही अचानकपणे वाईट होत नसतं. एखाद्याचे प्रयत्न किंवा एखाद्याचा वाईट अनुभव त्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जात असतो. कुणाला बिघडावं वाटतं. आयुष्यामध्ये सर्वच चांगले असतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती काही चूक करत असेल तर ते असं नाही की तो व्यक्ती चुकीचा आहे. कदाचित काही गोष्टी त्याच्याकडून जमत नसतील. स्वामी बोलतात, पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. आयुष्यात प्रयत्न असे करा जे तुम्हाला यशस्वी करतील. नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. लोकांना आपण का खटकतो, आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांना मनासारखं त्यांच्या वागत नाही म्हणून. आयुष्यात आपण जर प्रगती करायचं ठरवलं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा, तरच पुढे जायला तुम्हाला खूप जास्त साथ मिळेल. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल तो नक्की यशस्वी होईल.
जर लवकर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणे आवश्यक असते. स्वामी बोलतात, स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट नक्की तुमच्या मनाप्रमाणे होईल. जर तुमचा स्वतःवरती विश्वास नसेल तर गोष्टी मनाप्रमाणे व्हायला खूप वेळ लागेल. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल असे नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध देखील होतात. त्या गोष्टी मनापर्यंत होईपर्यंत विश्वास ठेवा. बऱ्याच वेळेला स्वामी बोलतात, मी तुझी साथ सदैव देतोय, फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये प्रत्येक संकटात तुझी साथ मी स्वतः देत आहे आणि साथ सदैव तुझी स्वतः मी देणार आहे. लक्षात ठेवा, आदर हा मागल्याने मिळत नसतो, तो मिळवावा लागतो. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे. जो व्यक्ती काही स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करेल तो नक्की यशस्वी होईल. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत असतात आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ हे देत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, स्वामी तुमच्या आयुष्यात तुमची साथ प्रत्येक संकट समय देतील. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतो. फक्त माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवून तर बघा, तुमची साथ मी कधीही सोडत नाही. स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही शक्य व्हायला लागते. स्वामी अशक्य ही शक्य करतील, फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास हवा. आयुष्याच्या वाईट क्षणी देखील स्वामी आपली साथ देतील. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य होईल. स्वामी बोलतात, तुम्हाला जेव्हा वाटेल की आयुष्यामध्ये कोणी तुमची साथ देत नसेल तेव्हा एकदा माझे नामस्मरण करून बघा, माझी आठवण करून बघा, तुमची साथ मी नक्की देईल. स्वामींची आठवण करा, स्वामी प्रत्येक क्षणी तुमची साथ देतील. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे आणि स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देतील. जेव्हा तुम्हाला वाटतं की स्वामी तुमच्यासोबत आहे की नाही तेव्हा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. तुम्हाला नक्की कळेल की स्वामी तुमच्यासोबत आहेत की नाही. तुम्हाला एखाद्या संकटात स्वामींची साथ हवी असेल तर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. स्वामी नक्की तुमची साथ देतील. स्वामी एकदा का साथ द्यायला सुरुवात करतात की पुन्हा साथ सोडत नाहीत. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा. अडचण कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावायचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. आयुष्यामध्ये चुका माणसाकडून होतात हे कधी विसरू नका. आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे. जो स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल तो नक्की यशस्वी होईल. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा, कारण तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही आयुष्यात यशाच्या मार्गावर जाल. जर तुम्ही प्रयत्न करणार नाही तर यशाच्या मार्गावर जाणे सुद्धा तुमच्यासाठी अशक्य असेल. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असतो. आयुष्यामध्ये आपल्याला अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. प्रत्येक गोष्ट शक्य करता येते, फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावे लागतात. स्वामी बोलतात, मी सदैव तुमची साथ देतोय आणि आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत आहे. फक्त स्वामी समर्थ या नामावर विश्वास हवा. जर आयुष्यामध्ये स्वामीवरती विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे होतील. जोपर्यंत सत्य माहिती नसते तोपर्यंत शांत राहणं योग्य आहे, कारण पूर्ण असलेल्या अर्धसत्य जास्त घातक असते. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत उभा आहे, तू विश्वास ठेव आणि सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. जर तू स्वामी समर्थ नामाचा जप करशील तर स्वामी नामाने प्रत्येक गोष्ट शक्य होत असते. स्वामीवरती विश्वास ठेवून बघ. जो स्वामीवरती विश्वास ठेवतो तिच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतील. होय, प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनाप्रमाणे करतील. आपला विश्वास त्यांच्यावरती असायला हवा. स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाही. स्वामींनी प्रत्येक क्षणी आपली साथ दिली आणि स्वामी प्रत्येक क्षणी आपली साथ देत असतात. आपला फक्त त्यांच्यावरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास हवा. आयुष्यामध्ये अशक्य असं काहीही नाही. सर्व काही शक्य होते जेव्हा आपला विश्वास स्वामीवरती असतो.
प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते जेव्हा आपण स्वामींना मानतो. स्वामी आपली साथ सदैव देतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामींनी आपली साथ सदैव दिली आहे. फक्त त्यांच्या नामाचा जप आपण करत असावा. स्वामी नामाचा जो व्यक्ती जप करतो त्याची साथ स्वामी सदैव देतात. आपली संगत आपले भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात, पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर ते खिचडी बनतात. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जशी संगत आहे तसे आपल्याला प्रत्येक गोष्ट होत असते. आयुष्यामध्ये जर संगत आपली चांगली असेल तर प्रत्येक गोष्ट नक्की चांगली होते, आणि संगत जर खराब असेल तर गोष्टी खराब व्हायला वेळ लागत नाही. बऱ्याच वेळेला संकटात फक्त स्वामी आपली साथ देतील. संकट समयी स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर स्वामीच आपली साथ देत असतात. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव माझ्यावर. जेव्हा तुला गरज असेल तेव्हा मी तुझी साथ नेहमी देईल. होय, जर स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती आपला विश्वास आहे तर घाबरण्याची कारण नाही, कारण स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहेत. स्वामी बोलतात, मी तर सदैव तुझ्या सोबत आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक संकटावर तुझ्या साथ देत आहे. जेव्हा तुला वाटेल की स्वामी माझ्यासोबत आहेत की नाही, तेव्हा काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून बघ. आयुष्यामध्ये स्वामी नक्की तुझी साथ देतील. स्वामींनी तुझी साथ कधी सोडलेली नाही आणि स्वामी तुझी साथ कधी सोडणार नाहीत. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न जो करेल तो यशस्वी नक्की होईल. दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काहीच लागतं. स्वतःच्या चुका मान्य करेल असं कोणीही नसतं. प्रत्येक वेळ काही ना काही बहाणा बनवून सुटवण्याचा प्रयत्न करतो. स्वामी बोलतात, जो स्वतःच्या चुका मान्य करायला घाबरत नाही तो आयुष्यात कुठलीही गोष्ट करायला घाबरत नाही. आयुष्य कधी कोणाशी भावनिकृष्ट दृष्ट्या जोडले जाऊ नका, कारण तुम्ही स्वतः निर्माण केलेले भावनिक संकल्पना तुम्हाला एका वेगळ्या संकटात टाकेल. लक्षात ठेवा, कधी कधी असे संकट येतात आयुष्यात जे आपल्याला पूर्णपणे मागे ओढतात. स्वामी बोलतात, रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण एखाद्याचं मन तुटून गेलेली व्यक्ती कधीच परत येणार नाही. त्यामुळे राग कधीही आणू नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे ठेवा. एखाद्याचं मन कधीही तोडू नका, कारण जर मनानं केलं तर सर्व काही होतं. आयुष्यामध्ये गोष्टी असतात ज्या भरपूर मनाविरुद्ध घडतात. काही गोष्टी मनासारख्या घडतात तर काही मनाविरुद्ध. जर तुमची गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी गोष्टी नक्की मनाप्रमाणे करतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा.